मायबाप पाचव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सुख कशाने मिळेल सुखाचा उपाय सांगितला. ते म्हणजे अर्जुना शक्नोती हैवये सोडून प्राग शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवयोग सोयुक्त सुखीनारा. कोणाला सुख मिळतंय? जो कामाक्रोधाचा हा देह सोडण्यापूर्वीच कामाक्रोधाचा आवेग जो आवरितो त्याला सुख मिळते. ज्यानं कामाचा आवेग आवरला नाही, क्रोधाचा आवेग आवरला नाही, त्याला कधीही सुख मिळू शकत नाही. पण हे असं सांगितलं. परंतु सुख किती प्रकारचे आहेत, का आहेत? तर हे श्रीकृष्ण महाराजांना 18व्या अध्यायामध्ये सांगितलं की अर्जुना ते म्हणले सुखम त्विदानीम त्रिधम सुरुन्मे भरतर्षभ अभ्यासात रमते यत्र दुःखांतच निगच्छति. 3 प्रकारचं सुख आहे, राजस तामस आणि सात्विक. सुखम त्रिदानीम त्रिधम सुरुमे भरतर्षभ 3 प्रकारचं सुख मी तुला सांगतो ते कसं आहे बघ. तर ते काय म्हणले? यतदग्रे विषमेव परिणामे मृत्युपम. पहिलं सात्विक सुख सांगतात ते म्हणले करताना अवघड वाटते. आता आपण सकाळी आपल्याला देवानं सांगितलं की सकाळी लवकर 4 वाजता उठा, 3 वाजता उठा आणि देवताचं परमेश्वराचं सर्व स्मरण करा. देवता स्मरणे तर परमेश्वराचं स्मरण करा. परंतु आपल्याला उठायला आपला जीव जातो की ते कसं वाटतं? ते यतदग्रे विषमेव करताना अतिशय विषासारखं वाटतंय. यतदग्रे विषमेव परिणामे मृतोपम. त्याचं पण परिणाम कसा होता? अमृताचा सारखं होतं. तत्सुखम सात्विकम प्रोक्त मात्मबुद्धी प्रसाद्यम. आणि तसे जे सुख आहे ते आत्म्याला प्रसन्न करण्याला, परमेश्वराला प्रसन्न करणारं सुख आहे ते. आता हे झालं सात्विक सुख. आता दुसरं सुख ते सांगतात अर्जुना विषेंद्रिय संयोगा ध्यतदग्रे मृतोपम परिणामे विषमेव तत्सुखम राजसम स्मृतम. आपल्याला इंद्रियाचं सुख घेताना फार चांगलं वाटते. पत्नीचं सुख घेताना तर किती चांगलं वाटतंय, परंतु त्याचा परिणाम विष होतो. यतदग्रे काय म्हणले ते? विषेंद्रिय संयोगा ध्यतदग्रे मृतोपम. करताना अमृतासारखं वाटतंय. विषेंद्रिय संयोगा ध्यतदग्रे मृतोपम. तर विषयाचं सुख जे आहे म्हणजे 5 इंद्रियाचं कान, नाक, डोळे, त्वचा आणि चक्षु, जीभ, हे असे 5 ज्ञानेंद्रियाचं सुख जे आपण घेतो ना, तर ते सुख घेताना गोडी वाटते माणसाला. परंतु त्याचा परिणामे विषमेव परिणाम त्याचा विषासारखा होतो. आणि परिणामे मृतोपम ध्यतदग्रे करताना अमृतासारखं वाटतंय. परिणामे विषमेव तत्सुखम राजसं स्मृतम. ते राजस सुख म्हणले त्याला. आणि तिसरे एक सुख म्हणले देव, ते म्हणले यतदग्रे चानुबंधेच सुखम मोहन मात्मना निद्रा आलस्य प्रमादोत्तम तत्ताम समुदावतम. आणि तिसरं सुख आहे ते बंद पाडणार आहे, माणसाला बंधनात पाडणार आहे. तर चानुबंधेचे सुखम मोह आणि जीवाला मोहून टाकणार आहे. तर ते कोणचं आहे? निद्रा आळस हे सुख आहे ना. तत्ताम समुदावृतम. ते सुख अत्यंत हीन सुख आहे. तर ते तिसरं सुख म्हणजे तामस सुख. एक सात्विक सुख, दुसरं राजस सुख आणि तिसरं तामस सुख. तर आपल्याला श्रीकृष्ण महाराज हे अष्टविध ब्रह्मचारी होते त्याचं. तर आपण ते राजेश बी घ्यायचं नाही, ज्याला परमेश्वर प्राप्ती पाहिजे त्यानं राजेश सुख बी घ्यायचं नाही, तामस सुख बी घ्यायचं नाही आणि सात्विक सुख बी घ्यायचं नाही. तर काय करायचं? हे जे अष्टविध ब्रह्मचारी करायचं म्हणजे कानानं दादा कोंडकेचे गाणे ऐकायचे नाही, डोळ्यानं आपल्याला जे आवडून ते पाहायचं नाही आणि जिभीनं जे काय बी खायचं नाही. असं पंचेंद्रियान आणि 3 कर्मेंद्रिय हात, तोंड आणि उपस्थ असं. आता उपस्थ म्हणजे काय आहे तुम्ही समजून घ्या. उपस्थानं तुम्ही सुख कसे घेतात हे तुम्ही तुमचं जाणून घ्या. परंतु असं हे जे सुख आहे ते आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला अष्टविध ब्रह्मचर्य पाळायचं आहे. श्रीकृष्ण महाराजांसारखं
त्याच्यासारखं पाळता येणार नाही, परंतु नक्कीच आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला ते काही ना काहीतरी साधल्या जाईल असं मी तुम्हाला म्हणजे खात्री देतो. आणि ते सुख म्हणजे अष्टविध ब्रह्मचार्याचं सुख ते सगळ्यात मोठं सुख आहे. ह्या तिन्ही सुखापेक्षा मोठं सुख म्हणजे अष्टविध ब्रह्मचर्य राहणं हे सुख आहे. मायबापो, अष्टविध ब्रह्मचर्याचं सुख घेण्याचा प्रयत्न करा आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.